हरे कृष्णा. तर आपण भगवद्गीतेविषयी चर्चा सुरू केलेली होती. मध्यंतरी आपण वेगवेगळे टॉपिक अपलोड केले होते, पण जो भगवद्गीतेचा विषय आपण सुरू केला होता, सो वी हॅव स्टार्टेड द थीमॅटिक रिप्रेझेंटेशन ऑफ भगवद्गीता आणि आपण थीम वाईज भगवद्गीता बघत आहोत. आणि आजपर्यंत आपण 8 सेशन बघितले आणि शेवटचा जो 8वा सेशन होता त्याचं टायटल होतं ज्ञान चक्षुंची प्राप्ती, means ways of acquiring knowledge, methods of acquiring knowledge. So that was the title, and under that title there were 3 subtitles. Which were those? एक होतं प्रत्यक्ष प्रमाण, सेकंड अनुमान आणि तिसरं शब्द प्रमाण. हे 3 मेथड आहेत नॉलेज घेण्याच्या. तर प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे काय? डायरेक्ट परसेप्शन, म्हणजे व्यक्ती जो त्याच्या 5 ज्ञानेंद्रियाद्वारे जे नॉलेज घेतो, दॅट इज व्हॉट इज द नॉलेज गेन्ड थ्रू द प्रत्यक्ष प्रमाण. म्हणजे त्याच्या ज्ञानेंद्रियाद्वारे जे ज्ञान त्याला अनुभवायला येतं ते ज्ञान हे प्रत्यक्ष प्रमाणाद्वारे घेतलेलं ज्ञान असतं. आणि हे जे सायन्स आहे, जे विज्ञान आहे, हे याच गोष्टीवरती बेस्ड आहे, याच गोष्टीवरती डिपेंड आहे. हेच प्रमाण ते धरतात. म्हणजे सीइंग इज बिलिव्हिंग, म्हणजे माझ्या या ज्ञानाद्वारे जे काय अनुभवायला येतं, जे काय ज्ञान मी घेतो, दॅट इज परफेक्ट. येस, इट इज देअर सेइंग. नाव ह्या प्रत्यक्ष प्रमाणामध्ये काय गडबड आहे, किंवा ह्या प्रत्यक्ष प्रमाणाद्वारे जे नॉलेज आपल्याला मिळतं दॅट इज फॉल्टी. That is not always true. How we have seen that? की the human is error. Human beings जे आहेत, मनुष्य जे आहेत, यांच्यामध्ये 4 अपूर्णता आपण बघितल्या. There are 4 imperfection. एक, their senses are imperfect. इंद्रिय अपूर्ण आहेत. त्याच्यानंतर बघितलं, ही इज सर्टनली टू कमिट मिस्टेक, चुका करण्याची प्रवृत्ती. इज सर्टनली टू बी इल्युजन्ड, भ्रमामध्ये राहण्याची प्रवृत्ती. अँड लास्ट वन वॉज सेन्सेस आर इम्परफेक्ट, देन टेंडन्सी टू चीट अदर्स, म्हणजे इतरांना फसवण्याची प्रवृत्ती. तर या 4 इम्परफेक्शनमुळे ह्युमन बिईंग जे काय नॉलेज अक्वायर करतो दॅट इज ऑल्सो इम्परफेक्ट. So, if the senses are imperfect, then whatever knowledge gained through these senses is also imperfect. So, a person with imperfect senses cannot deliver the perfect knowledge. Okay, so that was the thing. The next आपण अनुमान हे प्रमाण बघितलं, आणि अनुमानामध्ये आपण काय बघितलं, एक स्टोरी बघितली होती की there were 6 blind men wanted to know how an elephant looks like. की त्या 6 आंधळ्या व्यक्तींना हे जाणून घ्यायचं होतं की हत्ती कसा आहे किंवा कसा दिसतो, का समथिंग लाईक दॅट. आणि त्यांनी काय केलं, त्या 6 व्यक्तींनी हत्तीच्या त्या वेगवेगळ्या पार्टला टच करून पाहण्याचा, त्यांना अनुभव घेण्याचा प्रयत्न केला. आणि त्यांनी काय केलं, त्यांच्या बुद्धीच्या जोरावरती, त्यांचा जो काय आजपर्यंत आयुष्यातला जो एक्सपिरियन्स आहे त्याच्या जोरावरती ते 6 जे काही आंधळ्या व्यक्ती होते ते वेगवेगळे अनुमान घेऊन त्यांचं ज्ञान त्यांनी सांगितलं. म्हणजे एकाला काय वाटलं, हत्ती हा खांबासारखा आहे, हे त्याचं अनुमान. दुसऱ्याला काय वाटलं, हत्ती हा दोरीसारखा आहे, हत्ती हा सापासारखा आहे, हत्ती हा भिंतीसारखा आहे, हत्ती हा सुपासारखा आहे, हत्ती हा तलवारीसारखा आहे. तर हे त्यांचे 6 वेगवेगळे अनुमान. तर मग हे अनुमान जे प्रमाण आहे याच्याद्वारे जे नॉलेज आपण घेतो दॅट इज ऑल्सो नॉट अ परफेक्ट. दॅट इज अ पार्शियल ट्रुथ. जस्ट लाईक वी कॅन टेक एन एक्झाम्पल. आपण असं बघू शकतो की एक आंधळा काय म्हणतो, हत्ती हा पिलर सारखा आहे, खांबासारखा आहे, कारण तो त्यानं त्याच्या पायाला टच केलेलं असतं. तर ही पार्शियल नॉलेज झालं. पार्शियल म्हणजे नॉट कम्प्लीट नॉलेज.
येस, हत्तीचा तो भाग जो आहे, पाय हा खांबासारखा आहे, नो डाऊट, बट दॅट इज नॉट अ परफेक्ट नॉलेज. An elephant does not looks like an pillar. ओके, त्यामुळं जर त्या आंधळ्या व्यक्तींना हे समजून घ्यायचं असेल की तो हत्ती कसा दिसतो, तर त्याला काय करावं लागेल? दृष्टवा. ज्या व्यक्तीच्याकडं दृष्टी आहे, व्हिजन आहे, अशा व्यक्तीच्याकडे जावं लागेल की तो व्यक्ती त्यांना मग सांगेल की हा हा हत्ती बाबा असा 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 दिसतो, असा असा आहे. तर हे झालं अनुमान. आणि तिसरं आपण बघितलं शब्द प्रमाण. अनुमान मीन्स नॉलेज बाय इन्फरन्स अँड शब्द प्रमाण मीन्स अथॉरिटी ऑफ द वर्ड्स. तर त्यामध्ये आपण बघितलं एका लहान मुलाला इफ ही वॉन्ट्स टू नो हू इज हिज फादर अँड ही डिसाइडेड दॅट आय वॉन्टेड टू नो दिस बाय प्रत्यक्ष अनुमान. आणि जर त्यानं ठरवलं की मला माझे वडील प्रत्यक्ष प्रमाणाने कोण आहेत हेच जाणून घ्यायचं आहे, तर पिढ्याने पिढ्या जातील, जन्माने जन्म जाईल, पण त्या व्यक्तीला हे नाही कळणार की हु इज हिज फादर, किंवा तो स्वतःही अस्तित्वात राहणार नाही. तेही आपण मागच्या वेळी बघितलं की त्याला किती वेळ लागेल. मग जर त्या मुलाला जाणून घ्यायचं असेल की त्याचे वडील कोण आहेत, तर सिंपल लॉजिक आहे. इफ ही आस्क्स हिज मदर, माय डिअर मदर, हु इज माय फादर, within fraction of second mother would reply that my dear son, he is your father, within second. That is the power of the words. जर त्या मुलानं फक्त आपल्या आईची अधिकृतता, अथॉरिटी जर स्वीकार केली, तर त्याला पटकन विदिन सेकंड कळेल की त्याचे वडील कोण आहेत. अदरवाईज आपण ते पाहिलेलं कॅल्क्युलेशन किती वर्ष लागतील त्या गोष्टीला. या जगामधली जनता किती आहे, त्यामध्ये मग लहान बाळ किती आहेत, मुलं किती आहेत, स्त्रिया किती आहेत आणि पुरुष किती आहेत, मग ते पुरुषांमध्ये फर्टाईल पुरुष किती आहेत, मग त्यांचे डीएनए घेणे, त्यांच्या टेस्ट करणे वगैरे 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 ते आपण बघितलेलं आहे. त्यामुळे शब्द प्रमाण हे परफेक्ट असतं. आणि आपण हेही बघितलं की सिंपली जर तुम्हाला एखादा रनरला, एखादा रनर असेल किंवा क्रिकेटर असेल किंवा कुणी असेल, प्रत्येकाला कोच असतो. अथॉरिटी स्वीकार केल्याशिवाय कुठलंही ज्ञान कुणीच घेऊ शकत नाही. इव्हन साधं मटेरियल नॉलेज जरी असेल, या जगासंबंधी फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी हे जरी असेल, तरी आपण त्या व्यक्तीची, त्या टीचर जे असतात, शिक्षक असतात, त्यांची अथॉरिटी स्वीकार करतो. करतो की नाही? डार्विन थिअरी आपण मानली, यस, त्या टीचरांची अथॉरिटी स्वीकार केली आपण. त्यामुळे सायन्स हे प्रत्यक्ष प्रमाणावरती बेस्ड आहे. and every knowledge gained through the science, they are changing, हे आपण मागच्या वेळी बघितलेलं आहे. त्यानंतर हे शब्द प्रमाण आहे, त्याच्यामध्ये काय येतं? वेद येतात. सो वेद आर शब्द प्रमाण and they are perfect. There is a no need of any experimentation. There is a no need of to do research. Everything is being experimented. Yes, everything is being researched, so there is a no question of to be researched. Everything is there. So Veda means knowledge. Any knowledge you accept, that is Veda. Now you may think that तुम्हाला असं वाटत असेल कसं काय, तर जे काही नॉलेज आहे सध्या, मग ते सायन्स द्वारे का असेना, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मॅथ्स, एव्हरीथिंग इज देअर इन वेदास. वेदामध्ये हे सगळं आहे. हा, इट मे बी इन अनदर फॉर्मॅट, इट मे बी इन अनदर फॉर्म, बट इट इज देअर. मग आपण एक इम्ब्रियोलॉजीचं उदाहरण बघितलं होतं की बाळाची अगदी फर्टिलायझेशन पासून ते अगदी त्याची वाढ कशी होते, ही भागवतमच्या 3ऱ्या स्कंदामध्ये
कपिल देव माता देवहूती यांना एक्सप्लेन करतात कशी वाढ होते. आणि इट इज सिमिलर इन द ग्रेज अनाटॉमी. दोज हू आर इन द मेडिकल प्रोफेशन दे नोज दिस थिंग बेटर. इट इज सिमिलर. सो जे काही आहे ते वेदांमध्ये आहे. सो वेदास आर accepted as axiomatic truth. सो वेदास आर शब्द प्रमाण. आणि मग वेदांचे जर तुम्ही डिव्हिजन बघाल फार मोठा तो चार्ट आहे. दॅट इज नॉट सब्जेक्ट मॅटर ऑफ आवर डिस्कशन टुडे. ओके, त्याच्यामध्ये बरेच विषय येतात. स्मृती प्रस्थान, न्याय प्रस्थान आणि बरेच मग त्याचे उपप्रकार वगैरे बरेच आहेत. ओके, तर एवढं माहित असू दे की वेदास हे शब्द प्रमाण आहेत. नाव वन मोर थिंग, वेद जे आहेत दे आर कन्सिडर्ड ॲज लाईक अ मदर. ते आई समान आहेत. का? कारण एखादं बाळ किंवा आपण आईकडून बऱ्याच गोष्टी शिकतो. सिमिलरली वेद जे आहेत त्या वेदांकडूनही आपण बऱ्याच गोष्टी शिकतो. देअरफॉर वेदास आर कन्सिडर्ड ॲज आवर मदर. आणि त्याच्यामध्ये अजून दोन एक आय मीन मेथड आल्या. ह्याच मेथड आहेत पण त्या दोन कॅटेगरीमध्ये आहेत. एक आहे असेंडिंग मेथड किंवा त्याला इंडक्टिव्ह मेथड म्हणतात, आणि एक आहे डिसेंडिंग मेथड की त्याला डिडक्टिव्ह मेथड म्हणतात. असेंडिंग किंवा इंडक्टिव्ह मेथड याला म्हणतात आरोह पंथ, आणि डिसेंडिंग किंवा डिडक्टिव्ह मेथड आहे त्याला म्हणतात अवरोह पंथ. तर अनुमान आणि प्रत्यक्ष प्रमाण ह्या इंडक्टिव्ह मेथड आहेत. ओके, तर वेदास डिडक्टिव्ह मेथड आहे, अवरोह पंथ आहे. ओके, तर इथपर्यंत आपण बघितलं. हा जो काही तो मागच्या रिकॅप आहे. ओके, नाव याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, भगवद्गीतेचे जे 5 विषय आहेत ते आपल्याला डिस्कस करायचे आहेत वन बाय वन. ओके, तत्पूर्वी आपण गुरुवंदना आणि मंगलाचरण म्हणू. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीतापदकमलं श्रीगुरुं वैष्णवांश्च श्रीरूपं सागरजातं सहगण रघुनाथान्वितं त्वं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च. नमः ओं विष्णुपादाय कृष्णप्रश्नाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिने इति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. वाञ्छाकल्पितृभ्यश्च कृपा सिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामने गौरत्विषे नमः. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. ओके, तर भगवद्गीतेचे 5 विषय काय आहेत हे आपल्याला डिस्कस करायचं आहे. तत्पूर्वी जे मंगलाचरण आपण म्हणतो, प्रत्येक ज्यावेळी आपण सेशन घेतो त्यावेळी मंगलाचरण आपण म्हणतो, गुरुवंदना करतो. सो व्हाय इट इज नेसेसरी. वी विल टेक दिस सब्जेक्ट मॅटर इन ग्रेटर डिटेल इन द लास्ट सेशन विच विल बी टायटल्ड ॲज अ प्रॅक्टिकल स्पिरिच्युअलिटी. त्याच्यामध्ये आपण ते बघू, पण सद्यस्थितीला आपल्याला याच्या बाबतीत थोडं नॉलेज असणं गरजेचं आहे. तर जो स्पीकर असतो किंवा जस्ट लाईक आपण जो आहे, आपण अनुप्रमाणे आहोत, भगवंत विभूप्रमाणे आहेत. तर वी आर टायनी. सो आपली ही इलिजिबिलिटीच नाही आहे की आपण भगवंताबद्दल काहीतरी बोलू शकू. ही
पात्रता आपल्याकडे नसते. ॲज फार ॲज आय कन्सर्न, आय डोंट हॅव दॅट एलिजिबिलिटी टू what I mean to say, talk the subject matter about the God, about the Krishna. We don't have that eligibility. तर आपण गुरुवंदना करतो म्हणजे काय करतो? आपण मंगलाचरण करतो म्हणजे काय करतो? मंगलाचरण म्हणजे मंगल, इन्वोक द ब्लेसिंग्स. आपण ब्लेसिंग त्यांच्याकडून कृपायाचना करतो. गुरु आहेत, भगवंतांचे शुद्ध भक्त आहेत, भगवंत आहेत, त्यांच्याकडे आपण कृपायाचना करतो की हे गुरुदेव किंवा हे भगवंता, माझी कॅपॅसिटी नाहीये, माझी इलिजिबिलिटी नाहीये, माझी पात्रता नाहीये की मी भगवंताविषयी काहीतरी बोलू शकेन. तेव्हा आपण त्यांची कृपेची याचना करतो. तर भगवद्गीतेमध्ये ज्यावेळी अर्जुन विचारतात भगवंतांना की आय थिंक 12 चॅप्टर 11 ओके, तर भगवद्गीतेमध्ये अर्जुन भगवद्गीतेमध्ये भगवंतांना प्रश्न विचारतात की पुरुष काय आहे, प्रकृती काय आहे, ज्ञान काय आहे, ज्ञेयम काय आहे, अँड क्षेत्र काय आहे, क्षेत्रज्ञ काय आहे, असे प्रश्न विचारतात. आणि भगवान मग त्याची उत्तर देतात. आणि ज्यावेळी भगवंत ज्ञान काय आहे ते सांगतात, हे म्हणजे ज्ञान. आणि हे ज्ञान जर घ्यायचं असेल तर भगवंत जवळजवळ 20 क्वालिटीज सांगतात भगवद्गीतेमध्ये की ह्या त्या व्यक्तीकडे असणं गरजेचं आहे. आणि त्यातली एक क्वालिटी म्हणजे ह्युमिलिटी, नम्रता. द पर्सन मस्ट बी हंबल. मला सगळे येतंय असं जो व्यक्ती म्हणतो ना, त्याला काहीच येत नसतं, कारण त्याचा घडा ऑलरेडी भरलेला असतो. हे बघा, भरलेल्या घड्यामध्ये आपल्याला काही वरून भरता येणार नाहीये. घडा जर रिकामा असेल ना तर आपण त्याच्यामध्ये काहीतरी टाकू शकतो, तर आपण त्याच्यामध्ये काहीतरी भरू शकतो. तर जो व्यक्ती नम्र आहे, ज्याच्या अंगी नम्रता आहे, आणि ती नम्रता काय करते, त्या घड्यामध्ये, त्या मडक्यामध्ये ती जागा बनवत राहते सतत. आणि तो व्यक्ती मग ज्ञान घेण्यासाठी पात्र होतो. आणि त्या ज्ञानाच्या जोरावरती व्यक्ती, भगवंत म्हणतात, मुक्ती प्राप्त करू शकतो. तर ही ह्युमिलिटी असणं फार गरजेचं आहे. आणि कृपा याचना, ह्युमिलिटी असेल तर व्यक्ती काय करतो, कृपेची याचना करतो. मी एलिजिबल नाहीये किंवा माझ्याकडे पात्रता नाहीये हे त्याच्या लक्षात येतं. आणि हे शक्य कधी होतं, त्यावेळी होतं की ज्यावेळी भगवंताची कृपा होती, ज्यावेळी गुरूंची आणि वैष्णवांची कृपा होती, त्यावेळी तो व्यक्ती भगवंताविषयी काहीतरी 2 शब्द बोलू शकतो. अदरवाइज इट इज नॉट पॉसिबल. मग तुम्ही प्रश्न विचारू शकेल कोणतरी की कित्येक लोक तरी बोलत असतात भगवंताविषयी. यस राईट. भगवंत हा असा विषय आहे की प्रत्येकाचं काय ना काहीतरी स्पेक्युलेशन त्याच्या बाबतीत असतं, प्री ऑक्युपाइड आयडियाज त्याच्या काहीतरी असतात. म्हणून कुणालाही तुम्ही जर ह्याच्याविषयी विचाराल ना, भगवंत काही ना काहीतरी सांगतोच. त्याला त्या शास्त्राबद्दल माहिती असू दे नाहीतर नसू दे, त्याचं जे काही कन्सेप्शन आहे ते तुमच्यावरती तो लादणार किंवा तो सांगत बसणार, असा विषय आहे. मग ती गुरुची याचना आणि ते कृपा कशाला प्राप्त करायला पाहिजे, ह्याच्यासाठी प्राप्त करायला पाहिजे की जो गुरूंची आणि भगवंतांची आणि वैष्णवांची कृपा प्राप्त करून जो व्यक्ती बोलत असतो, त्याच्या तोंडातून जे काही येत असतं, त्याच्यामुळे समोरच्याच्या हृदयाचं परिवर्तन होतं. म्हणून असं म्हणलं जातं, प्रीचिंग, if someone is doing preaching for the passion, that will not bring change in the front person. But if there is a preaching for the compassion, then it will certainly bring change in the front person. There will be change in his heart. ओके, तर याच्या बाबतीत हे असं. आताच 19 मिनिटं झालेले आहेत. ओके, नाव तर आपण भगवद्गीतेचे 5 विषय बघितले होते. त्याच्यामध्ये ईश्वर, जीव, प्रकृती, काल आणि कर्म हे 5 भगवद्गीतेचे विषय आहेत. आणि ईश्वर, जीव, प्रकृती आणि काल हे इटर्नल आहेत, म्हणजे शाश्वत असतात. त्यातला फक्त कर्म जो आहे, हा जो भाग आहे, हा शाश्वत नसतो. त्याच्यामध्ये बदल होतो, बदल करता येतो,
तो व्यक्ती त्याच्यामध्ये कर्मामध्ये बदल घडवून आणू शकतो गुरुकृपेने, भगवंतांच्या कृपेने. त्यामुळे ते इटर्नल नाही आहे कर्म. ओके, तर त्यातला पहिला सब्जेक्ट मॅटर आहे ईश्वर. ओके, तर ह्या ईश्वर या हेडिंग खाली आपले 2-3 तरी टॉपिक जातील असं मला वाटायला. स्टील आपण थोडंसं आज याच्या बाबतीत बघू की ईश्वर काय आहे. सो ईश्वर मीन्स लिटरली कंट्रोलर. ही इज अ कंट्रोलर ऑफ एव्हरीथिंग. सो ईश या शब्दाचा अर्थच असा होतो कंट्रोलर. सो देर इज अ वन वर्स. ईशोपनिषद मध्ये पहिला मंत्र येतो. मंत्र आणि श्लोका हे सेम असतात. भगवद्गीतेमध्ये श्लोक आहेत ना, त्याला मंत्र ही म्हणतात. आणि या श्लोकांचं संघटीकरण करून संहिता तयार होते. ओके, तर आपण बघत आहोत ईश्वर. तर ईशोपनिषद जे आहे, ईशोपनिषदामध्ये काय आहे, पहिला मंत्र येतो ईशावास्यम इदम सर्वम यत किंच जगतयाम जगत्तेन तक्तेन भुंजिंता मा ग्रद कस्य स्वित धनम. तर तिथं सांगितलेलं आहे ईशावास्यम इदम सर्वम. जे जे काही आहे ॲनिमेट इनॅनिमेट, तुम्हाला जे जे काही इथे दिसतं ना, याचे कंट्रोलर भगवंत आहेत, ईश्वर आहेत. जे काही तुम्हाला दिसतं, इवन वी ऑल्सो. भगवद्गीतेमध्ये भगवंत म्हणतात मम वंश जीवलोके जीवभूत सनातन. की हे जे ह्युमन बिंग्स किंवा जे जीव आहेत, जीव ईश्वर आणि जीव प्रकृती, जीव जो आहे, दीज आर माय पार्ट अँड पार्सल, माय फ्रॅगमेंटल पार्ट्स. तर ईश्वर जे आहेत, ईश्वराचे आपण अंश आहोत. हे जीव ज्यावेळी आपण बघू त्यावेळी आपण ते डिस्कस करू. तर 7.4 मध्ये भगवंत सांगतात भूमीर आपणलो वायू खम मनोर बुद्धिरेवच अहंकार इतियमे भिन्ना प्रकृती राष्ट्रधा. तर ही जी भौतिक प्रकृती आहे, मटेरियल नेचर, हे बघा, एक असतं आध्यात्मिक जगत, एक असतं भौतिक जगत, स्पिरिच्युअल वर्ल्ड, मटेरियल वर्ल्ड. दोन्हीही त्यांचा सोर्स काय आहे, भगवंत आहेत. भौतिक जगत असू दे किंवा आध्यात्मिक जगत असू दे, त्याच्यामध्ये जे जे काय आहे त्याचा सोर्स भगवंत आहे. ब्रह्मसंहितामध्ये याची पुष्टी मिळते. ईश्वर हा परमा कृष्ण सच्चिद आनंद विग्रह अनादीर आदीर गोविंद सर्व कारण कारणम. या सगळ्या कारणांचे कारण, सगळ्यांचा उगम भगवंत आहे. ओके, मग हे त्यांच्या थ्रू येत. आणि 7.44 मध्ये भगवंत या मटेरियल प्रकृतीविषयी सांगतात की हे भिन्ना प्रकृती राष्ट्रता. ही प्रकृती जी आहे ही 8 एनर्जीनं, आय मीन दीज आर माय 8 सेपरेटेड एनर्जीज. अर्थ, वॉटर, फायर, एअर, इथर, माइंड, इंटेलिजन्स, इगो, या 8 एलिमेंट्सनी ही प्रकृती बनलेली आहे, भौतिक प्रकृती. आणि त्याला भगवंत म्हणतात ही अपरा प्रकृती आहे. अपरा प्रकृती मीन्स इन्फिरियर नेचर, मटेरियल नेचर. आणि लगेचच नेक्स्ट वर्स मध्ये 7.5 मध्ये भगवंत सांगतात हे जीव जे आहेत हे प्रकृतीच आहेत. जीव हे प्रकृतीचाच भाग येतो. जीव कधीही पुरुष नाहीये, जीव हा प्रकृतीचाच भाग आहे. तर तिथं सांगतात भगवंत की हे जीव जे की माझे जे अंश आहेत, हे जीव सुपिरियर प्रकृती आहे, परा प्रकृती. ओके, तर मग जे जे काही मटेरियल वर्ल्ड मध्ये आहे आणि जे काही स्पिरिच्युअल वर्ल्ड मध्ये आहे, हे सगळं भगवंतांच्या मालकीचं आहे. आणि हे सगळं भगवंतांच्या अध्यक्षतेखाली चालतं. मया अध्यक्षेने प्रकृती सोयते सचराचर. भगवंत भगवद्गीतेमध्ये म्हणतात की ही जी प्रकृती आहे ही इज वर्किंग अंडर माय डिरेक्शन. माझ्या अध्यक्षतेखाली हे चालते. म्हणजे ईश्वर याचा अर्थ कंट्रोलर होतो. अगेन द ईश्वर इज अ कंट्रोलर. ईश्वर इज अ प्रोप्रायटर ऑल्सो. ही इज नॉट ओनली कंट्रोलर बट प्रोप्रायटर. प्रोप्रायटर म्हणजे मालक. तर जे काही तुम्हाला दिसतं, मग ते ॲनिमेट, इनॅनिमेट, स्पिरिच्युअल वर्ल्ड, मटेरियल वर्ल्ड, सगळं त्यांच्या मालकीचं आहे. मग लोक आयुष्यभर मिथ्या अहंकारामध्ये जगत असतात. कोणाची 4 चाकी गाडी आहे, कोणाची 2 व्हीलर आहे,
कुणाचं 1 BHK आहे, 2 BHK आहे, 3 BHK आहे, 4 BHK आहे, कुणाला 5 एकर जमीन आहे, कोणाकडे 10 एकर आहे, कोणाकडे 10 गुंठा आहे. अरे बाबा, तुमच्या ते टेम्पररी आहे, ते तुमच्याकडे दिलेलं. 7/12च्या उतार्यावरती त्याचं नाव असलं म्हणजे काय, तो कायमचा मालक नाही आहे त्याचा. ऍज सून ऍज ही डाईज ना, त्याचं नाव तिथून ऑटोमॅटिक निघून जातं. तर भगवंतांनी ती जी प्रॉपर्टी दिलेली आहे ती तुमच्याकडे टेम्पररी सांभाळायसाठी दिलेली आहे. हे जे प्रिन्सिपल जो व्यक्ती समजतो ना त्याला कळतं. ह्याला ईशावास्य प्रिन्सिपल म्हणतात, की तो व्यक्ती जाणतो की हे माझ्या मालकीचं नाही आहे, हे भगवंतांच्या मालकीचं आहे. जे जे काही दिसतंय इथं ते मला ते भगवंतांच्या मालकीचं आहे. त्याचे कंट्रोलर आणि प्रोप्रायटर भगवंत आहेत, मी नाही आहे. माझ्याकडे टेम्पररी फक्त सांभाळायला दिलेला आहे. आणि हे समजून जरी व्यक्तीनं त्या पद्धतीने जर तो वागला, सर्टन ही विल लिबरेटेड. तर ईश्वर ही इज येस कंट्रोलर, देन प्रोप्रायटर अँड देन एन्जॉयर. ही इज अ एन्जॉयर ऑल्सो. तर एन्जॉयर कोण आहे? भोक्ता कोण आहे? भगवंत आहे. भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात, भोक्तारम यज्ञ तपसाम सर्व लोक महेश्वरम. जे काय तुमचे यज्ञ तप जे जे काय आहे त्याचा भोक्ता मी आहे. त्याची पुष्टी भगवद्गीतेमध्ये भगवंत करतात. तर ईश्वर काय आहे? कंट्रोलर आहे, नियंत्रक आहेत, परमनियंत्रक म्हणतो आपण त्याला. आपण हे बघू आपण थोड्याच वेळामध्ये काय आहे. ईश्वर कंट्रोलर आहेत, मालक आहेत मीन्स प्रोप्रायटर आहेत, आणि एन्जॉयर आहेत, हे भोक्ता आहेत. ह्या 3 गोष्टी जर व्यक्तीनं जाणल्या आणि त्या पद्धतीनं जर आपल्या इच्छा भगवंतांच्या इच्छेशी जर संलग्न केल्या तर त्याचं जीवन सक्सेसफुल होईल. तर ईश्वर अगेन मग भगवान म्हणतात, मम वंशो जीवलोके जीवभूत सनातन. हे जे जीव आहेत म्हणजे सोल, ते माझे पार्ट अँड पार्सल आहेत, माझे फ्रॅगमेंटल पार्ट आहेत. आता भगवंतामध्ये नियंत्रण करण्याची काय आहे गुण आहे, आणि आपण भगवंतांचे अंश असल्या कारणानं आपल्याकडेही नियंत्रण करण्याचा तो गुणधर्म आहे. याचं एक एक्झाम्पल आपण घेऊ शकतो. एक समुद्र आहे, तो समुद्राचा एक थेंब, आणि तो समुद्रामध्ये ज्या काय क्वालिटीज आहेत ना त्या एका थेंबामध्ये असतात. जसं आपण भाताचं एक शीत घेऊन बघतो ना, भात शिजलाय की नाही एखाद्या शीतावरनं. सिमिलरली द 1 ड्रॉप कंटेन्स ऑल द एलिमेंट्स विच आर देअर इन द ओशन, बट तो जो ड्रॉप आहे, तो थेंब आहे, त्याची तुलना कधीही समुद्राशी होऊ शकत नाही. ड्रॉप तो ड्रॉपच आहे, समुद्र तो समुद्रच आहे. हा ड्रॉप जो आहे तो त्या समुद्राशी ना कधी तो कधी कॉम्पिटिशन करू शकतो ना तो त्याच्या बरोबरीचा होऊ शकतो. मग आपल्याकडे ती नियंत्रण करण्याची प्रवृत्ती आहे. प्रत्येकाला वाटतं की मी कंट्रोल करावं बघा सगळ्यांना. तुम्ही ज्या ज्या पोस्टवरती असतात, दे आर ट्राइंग टू कंट्रोल अदर्स. एखादा घरातला व्यक्ती असेल तर तो त्याच्या लेवलला कंट्रोल करतो घरातल्या गोष्टी. एखादा सरपंच असेल तर त्याच्या गावावरती कंट्रोल असतो. एखादा आमदार खासदार जे काय असतील तर त्यांच्या एरियावरती ते कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत असतात. मुख्यमंत्री असेल, प्रेसिडेंट असेल, सीएम असेल, पीएम असेल, ऑल दे आर ट्राइंग टू कंट्रोल. नॉट दे, एव्हरीवन. प्रत्येकाला स्वामित्व गाजवायचं आहे या जगामध्ये. तर हा जो गुण आहे हा भगवंताकडे आहे म्हणून आपल्याकडे आहे. मग त्या जर अनुषंगाने आपण जर बघितलं इन टर्म्स ऑफ दॅट, देन वी आर ऑल्सो टायनी गॉड्स, स्मॉल गॉड्स, मिनी गॉड्स असा शब्द आपण वापरू शकतो. टायनी गॉड्स. तर आपण छोटे ईश्वर आहोत, पण भगवंत परमेश्वर आहेत. तर ईश्वर आणि परमेश्वर याच्यामधला फरक कळला पाहिजे. ब्रह्म परब्रह्म, आत्मा परमात्मा. आपण आत्मा आहोत, भगवंत परमात्मा आहेत. आपण जर ब्रह्म आहोत तर भगवंत परब्रह्म आहेत. आणि ब्रह्म आणि परब्रह्म जाणणे हेच ज्ञेय आहे. आणि ईश्वर, जीव आणि प्रकृती यांच्यामधलं जे ज्ञान आहे, ईश्वर काय आहे, प्रकृती काय आहे, जीव काय आहे, त्याच्यानंतर जीव, ईश्वर आणि प्रकृती यांच्याद्वारे कालच्या
च्या प्रभावाखाली कसा कार्य करतो, कसा कर्म करतो, हे जाणणं म्हणजेच ज्ञान आहे भगवंत म्हणतात. आणि मग त्याचं ज्ञेय काय आहे, हा जरा थोडा टेक्निकल सब्जेक्ट मॅटर आहे. तर भगवंत म्हणतात की हे ज्ञान आहे. जो व्यक्ती प्रकृती, हे 5 गोष्टी जाणतो, स्पेशली ईश्वर, जीव आणि प्रकृती, आणि कर्म आणि जे काल आहे, तो जीव काय करतो, काळाच्या प्रभावाखाली आणि प्रकृतीच्या वापर करून ईश्वराच्या संमतीने कर्म करतो. तर ईश्वर, प्रकृती आणि जीव यांच्यामध्ये आपापसातले संबंध जाणून घेणे, दॅट इज परफेक्ट नॉलेज. तर भगवान सांगतात हेच ज्ञान आहे. मग अर्जुन विचारतात की हे ज्ञान ठीक आहे, मग ते मगाशी म्हटलं तसं भगवान त्या 20 क्वालिटी सांगतात, प्राइडलेसनेस, क्लीनलीनेस, देन आचार्य उपासना, देन कॉन्स्टंट इन द डिवोशनल सर्व्हिस, अशा बरेच 20 गुण सांगतात ते. तर त्या गुण आपण अवगत करून हे ज्ञान घेऊ शकतो. मग अर्जुन विचारतात की मग हे ज्ञान घेण्याचं कारण काय, त्याचं काय पुढे होणार घेतल्यानंतर, ज्ञेय काय आहे. तर मग भगवान सांगतात की ब्रह्म आणि परब्रह्म, आत्मा आणि परमात्मा यांना जाणणे हे त्या ज्ञानाचं उद्देश आहे, ज्ञान घेण्याचा. म्हणून ईश्वर हे जे आहेत, आय थिंक देयर इज वन वर्स, हे उपनिषदाचा भाग आहे. उपनिषद, वेद जे आहेत ते वेद म्हणजे 4 वेद, यजुर्वेद, सामवेद, ऋग्वेद, अथर्ववेद, त्याच्यानंतर उपनिषद असतात, त्यानंतर वेदांत सूत्र, त्याच्यानंतर मग इतिहास, पुराणास वगैरे, हे स्मृती आणि श्रुती याचा जो भाग आहे. ओके, हरकत नाही. पण उपनिषद आहे ती व्यक्तीला थोडंसं अपलिफ्ट करतात भगवंताच्या दिशेने. वेद जे 4 वेद आहेत ते धर्म, अर्थ, काम, मोक्ष याच्यावरती चालतात. पण उपनिषद व्यक्तीला वरती उचलतात. उपनिषद ते डायरेक्ट करतात ईश्वराकडे. कंट्रोलर, प्रोप्रायटर, एन्जॉयर तो आहे, तुम्ही नाही आहे, हे काय करतात, उपनिषद सांगतात. आता हे जे उपनिषद आहेत, जस्ट लाईक ईशोपनिषद, हे ईश्वराच्या संबंधित आहे. ईश्वर कंट्रोल कसे आहेत, प्रोप्रायटर कसे आहेत, एन्जॉयर कसे आहेत, या बाबतीत बोलतं ईशोपनिषद. आणि त्यातला एक इन्व्होकेशन मंत्र आहे, ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णम एवावशिष्यते. सर ही उपनिषद हिंट करतात कोणाकडे, ईश्वराकडे. आणि ही उपनिषद सांगतात ईश्वर म्हणजे ओम, ओम पूर्णमिदम. ईशोपनिषद काय करतं, हु इज गॉड हे सांगत नाही. ईशोपनिषद किंवा उपनिषद काय करतात, ही इज रिप्रेझेंटेड बाय ओम, ओम पूर्णमद. ईश्वर कोण आहे, ओम. आणि भगवद्गीतेमध्ये हे सांगतात की हा जो प्रणव ओंकार आहे तो कोण आहे, मी आहे, कृष्णा. तर ह्या ईश्वर ह्या सेशन मध्ये पुढे आपण बघणार आहोत की हु इज गॉड, हु इज नॉट गॉड, देव कोण आहेत, देवता कोण आहेत, भगवंत कोण आहेत, देवता कोण आहेत, ह्याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत. वेगवेगळ्या रिलिजनच्या बाबतीतही थोडंफार आपण बघणार आहोत. तर हे झाले ईश्वर. तर मग व्हॉट आय वॉन्टेड टू से, येस, तर हे ईश्वर. सो वी आर मिनी और टायनी गॉड्स अँड ही इज अ परम ईश्वर. ओके, तर हा झाला ईश्वरा बाबतीत विषय. तर हे सांगायचं होतं मला की ओम. तर इन वन ऑफ द पर्पट इन आय थिंक भागवतम, प्रभुपाद रोट देअर की सत्ययुगामध्ये असा कोणता मंत्र नव्हता. ओम हा प्रणव असायचा, प्रणव ओंकार, ओम, ओमचं उच्चारण केलं जायचं. आणि ओमचं उच्चारण कोण साधा सुद्धा व्यक्ती नाही करू शकत.
He must be at the Brahminical state. Then he can pronounce Omkara, Pranav Omkara. And Prabhupada says that there, this Pranav Omkara, which was there in the Satyuga, now manifested in the Kali Yuga as Hare Krishna Mahamantra. तर तुम्हाला गायत्री मंत्र माहित असेल, तसंच हरे कृष्ण महामंत्र. पण गायत्री मंत्र हे जे आहे याला काहीतरी विधिविधान आहे. पण हरे कृष्ण महामंत्र जो आहे तो प्रत्येक जण कुठेही कोणतेही केव्हाही उच्चारू शकतो आणि तोच युगधर्म आहे. हे आपण प्रॅक्टिकल सेशन मध्ये बघणार आहोत. व्हाय हरे कृष्ण महामंत्र, व्हाय नॉट अदर्स? ओम नमो भगवते वासुदेवाय. गायत्री मंत्र पण ओम पासून चालू होतो. ओम ते पुढे आहे गायत्री मंत्र, ते ओम ओम आहे. ते प्रभुपाद म्हणतात हा जो ओमकार जो आहे, हा ओम आहे, हा प्रणव ओमकार, हा मॅनिफेस्ट झाला आहे हरे कृष्ण महामंत्र स्वरूपात कलियुगामध्ये. आणि इट्स व्हेरी सिम्पल. पुढे आपण बघणार आहोत याच्या बाबतीत. ओके, तर सो फार वी हॅव डिस्कस्ड अबाउट द ईश्वर. ओके, आणि ह्याच्या अंडर जवळजवळ 16 हेडिंग्स येतात. फॉर एक्झाम्पल काही काही लोक म्हणतात म्हणजे एथिस्टिक असतात आणि थिस्ट, भगवंतांना मानणारे भगवंतांना न मानणारे, राईट. आणि अजून एक असा गट आहे, त्यांचं टेक्निकल नाव मला आठवत नाहीये, पण ते त्यांचं घेणे देणंच नाहीये, तुमचं तुम्ही बघा म्हणतात ते. असा बी गट आहे त्यांचा. की काही लोक म्हणतात की देव आहे, काही लोक म्हणतात देव नाही. हे ते 2 गट झाले मेन. पण असा एक काही गट आहे की जो याच्याशी घेणे देणंच काय नाही म्हणतोय मी, ते तुम्ही बघा आणि तुमचं देव बघा, तुमचं बघा जाऊ, असा एक तिसरा गट आहे. आणि बरेच असे स्कूल आहेत, स्कूल्स ऑफ थॉट, बरेच बरेच बरेच. त्यातला एक म्हणजे इम्पर्सनलिझम. भगवंत निराकार आहेत. तर हे आपण या ईश्वर या हेडिंग खाली बघणार आहोत की कॉमन लोकांचे आर्ग्युमेंट काय असतात, त्यानंतर लॉजिक काय आहे, गॉड आहे का नाही याच्या बाबतीतचं लॉजिक. देन व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ गॉड, देन हु इज अ गॉड, देन देवता कोण आहेत तेही आपल्याला आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर अवतार काय असतात त्याच्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. देन आपण थोडे रिलिजन जे आहेत त्याच्या बाबतीत चर्चा करणार आहोत. अँड व्हॉट इज रिलिजन अँड व्हॉट इज धर्म हे पण आपण बघणार आहोत. अँड व्हॉट इज द हायेस्ट रिलिजन, हायेस्ट धर्म त्याच्याविषयी चर्चा करणार आहोत. व्हॉट इज अ ट्रू रिलिजन ह्याच्याविषयी बघणार आहोत. देन इज गॉड पर्सन, गॉड व्यक्ती आहेत, भगवंत व्यक्ती आहेत, साकार आहेत का निराकार आहेत याच्याविषयी चर्चा करणार आहोत. आणि त्याच्यानंतर आपण हे लॉजिकली बघणार आहोत आणि काही शास्त्रांचा संदर्भ घेऊन की गॉड इज पर्सन ॲज वेल ॲज इम्पर्सन. गॉड हॅज म्हणजे भगवंतांचा जो साक्षात्कार आहे तो 3 स्तरांमध्ये होत असतो, तो आपण त्यावेळी बघू. ब्रह्मेती परमात्मेती भगवान इति शब्दते. ओके, तर लास्टला मला सांगायचं आहे, आय थिंक आय शुड हॅव टू से इट बिफोर. ओके, तर हे आपण अपलोड करत असतो फेसबुकवरती. ऍक्च्युअली हे स्टार्ट झालं, एका फ्रेंड रिक्वेस्ट केली की व्हॉट एव्हर यू नो यू शुड से देअर ऑन फेसबुक सो दॅट वी कॅन लिसन ॲट अवर ओन पेस. दॅट्स व्हाय आय स्टार्टेड. ओके, तर ते फेसबुकचं काय झालं, पहिले काही जे व्हिडिओ होते ते पूर्णपणे अपलोड झालेले आहेत, पण जे नंतरचे आता जे काही व्हिडिओ आहेत ते एका भक्ताने मला सांगितलं की ते 15 मिनिटाचंच आहे. त्यानंतर मी बघितलं की यस हे 15 मिनिटाचं आहे. मी तर 26 मिनिटं बोललो, पण इथे तर 15 मिनिटं आहे. त्यानंतर मी बरेच वेळा वायफाय वरती वगैरे ट्राय केला तो अपलोड करण्याचा, पण ते 15 मिनिटाच्या वर काही जात नाही. So I don't have much information about that, how to upload video in which format so that it will be there, full video असेल. तर आता तरी मला त्याच्याबद्दल काय एवढं काय ज्ञान नाहीये. तर काय हरकत नाही, मी हा फेसबुक वरती अपलोड करेन 15 मिनिटाचं. त्याच्यामध्ये समजा जो कोणी त्या फेसबुक वरती बघत असेल व्यक्ती, त्याला जर वाटलं की दिस पर्सन इज सेइंग सम वर्दी थिंग्स, इट इज वर्दी ऑफ लिसनिंग, वी शुड लिसन इज, then they may go to the YouTube and they may watch there also, no problem. So thank you very much for bearing me 40 minutes. Okay, so श्रील प्रभुपाद की जय, श्रील गुरुदेव की जय, समस्त भक्तवृंद की जय.
हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, गोविंद। हरे कृष्ण।